कामराज भाऊसाहेब उद्या वाजवणार तुतारी, हजारोंच्या संख्येने करणार खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिंदखेडा तालुक्यातील विखरण गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे कामराज निकम यांनी बंडखोरी केल्याने मागील दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू होती। अखेर प्रवेशाला तारीख मिळाल्याने उद्या पिंपरी चिंचवड येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज भाऊसाहेब यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती कामराज निकम यांनी परिषदमध्ये प्रसार माध्यमांना दिली आहे। कामराज भाऊसाहेब यांचा समावेश शिंदखेडा तालुक्यातील 100 ते 150 गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच कामराज भाऊसाहेबांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील होणार आहेत। निष्ठा किती व्यवस्थित असेल, निष्ठा किती मोठी त्या पक्षाप्रती असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु गेल्या दीड वर्षापासून पक्षाच्या नेत्यांनी मी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही। एखादा कार्यकर्ता 32 वर्ष त्या पार्टीसाठी काम करतो आणि पार्टीला जेव्हा चुकीचे दिवस येतात, पार्टीच्या लोकांनी मला दिलेला शब्द असतो, तो शब्द पाळला जात नाही, तर पत्रकार बंधूंनो, मी अजून किती निष्ठा ठेवली पाहिजे। दररोज जर एखाद्या माणसाचा जर तुम्ही गळा दाबत असाल तर शेवटी तो त्याची ताकद वापरून त्याचा गळा मोकळा करून कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, आणि ते काम मित्रांनो मी केलेलं आहे। 20 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे। त्यांना बसले तिथं सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, एका विशिष्ट गावासाठी नारे तर मोठे मोठे, तुम्ही म्हणणार की नारे द्याल तर तुम्ही बी होतो, मी बी होतो। दादा त्याच्यावर सगळे लिफ्ट आहेत, सगळे लिफ्ट स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटलांनी तयार केलेले, एक छदाम पैसा आला, 1 एकरभर जमीन ओलिता खाली त्या माणसाने आणली नाही, आणि नारा मोठा आहे, शिक्षण, सिंचन आणि उद्योग। जमिनीच्या दुसऱ्याच्या गेल्या, आता काय जेव्हा आपण विधानसभेत जाऊ तेव्हा बाकीचं बोलणार आहे आपण, हे सगळा पर्दाफाश होईल। 100 गावांना प्यायला पाणी नाही, पत्रकारांना मी फार जबाबदारीने बोलतोय, ज्यांनी 20 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, एकदा मंत्री राहिले, 100 गावांना प्यायला पाणी नाही मित्रांनो। संदीप दादांना माहिती आहे, फसवी योजना ही झालेली, वॉटर ग्रीड, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी वॉटर ग्रीड चालू इथं जवळजवळ कोटी, 2 गावांची पाणी योजना चालू होत नाही, तर 85 गावांची पाणी योजना कशी चालू आहे, अशी या फसव्या योजना ते मृगजळ दाखवून विकास विकास विकास, काय विकास नाही मित्रांनो मतदारसंघाचा। तुम्हाला माहित नाही किती तरुण इथं बेरोजगार फिरतायत, आणि सगळं विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सगळ्यांचा ओघ होणार आहे। मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यावर न्याय करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विविध लोकांना, विविध शेतकऱ्यांना असेल, तरुणांना असेल, न्याय देण्यासाठी मला पक्षात प्रवेश देतात। माझा उद्या 4 वाजता पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे प्रवेश होणार आहे। मी पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानतो। जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे सरचिटणीस संदीप दादा असतील, सगळ्यांचे आभार मानतो की ते उद्या मला प्रवेश देणार आहेत, आणि मी उद्या 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, एवढं माझ्याकडून सांगतो।